हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर 2024. आजचा विषय आहे बदलापूरचे प्रकाश एस यांचं शेअरिंग. पण त्याबद्दल आपण बोलण्यापूर्वी थोडंसं मनोगत व्यक्त करतो. 100 एपिसोड झाले म्हणून अनेक सभासदांनी कमेंट्समध्ये, व्हॉट्सअपवरती, ग्रुपवरती प्रत्यक्ष फोन करून माझं अभिनंदन केलं आणि माझ्याबद्दल 2 चांगले शब्द बोलले. चांगले शब्द इन द सेन्स, त्यातल्या काही जणांनी सांगितलं की अरे तू हे स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी करत नाही आहेस, अहंकारासाठी, प्रतिष्ठेसाठी करत नाही आहेस, ह्याच्यामध्ये प्रौढी नाही आहे, व्यक्तिपूजा नाही आहे आणि निरपेक्ष हेतूने तू हे करतोस हे आम्हाला कळतं. त्याच्यामुळे माझा जो मुख्य हेतू होता की याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही आहे. मी नेहमीच ऑडिओमध्ये सांगत आलेलो आहे की अरे बाबा, मी ऑलरेडी स्टार स्पीकर आहे हे मला माहिती आहे आणि माझी महत्त्वाची जी कॉन्ट्रीब्युशन करण्याची जी वर्षे आहेत ती संपलेली आहेत. आता माझं वय 65 आहे, सोबरायटी 35 वर्षाची आहे. त्याच्यामुळे मला अल्कोहोलिक सनासमध्ये नव्याने काही कमवायचं, मिळवायचं, वाह कौतुक, पाठीवर थाप हे असं काय राहिलेलं नाही. आणि त्याच्यातून मग नवीन स्पॉन्सी मिळवणे किंवा काहीतरी पद मिळवणे यातला कसलाही माझा हेतू नाही आहे. माझी इनिंग संपलेली आहे. माझा प्रामाणिक हेतू असा एवढा आहे की हे जे काही मला मिळालेलं आहे, अल्कोहोलिक सनासने गेल्या 35 वर्षात मला दिलेलं आहे ते परत देण्याचा प्रयत्न करणे. आणि सुदैवाने माझ्याकडे बऱ्याच ऑडिओ कॅसेट्स बरं का, ऑडिओ रेकॉर्डिंग म्हणजे आपण आजच्या युगात म्हणतो तशी नव्हे, कॅसेट्स होत्या आणि त्या कन्वर्ट करतो. आता शेवटच्या 6चा सेट राहिलेला आहे. ते गोरेगावचे हेमंतदादा म्हणालेत की मी तुला भेटतो बाबा उद्या परवा आणि घेऊन जातो आणि मग ते आणून देतील. मग त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे आणखी त्या 6 कॅसेटमध्ये शेवटचा जो सेट आहे माझ्याकडे असलेला उपलब्ध तो ह्याला व्हिडिओ आपला कन्वर्ट करण्यासाठी त्यांच्याकडे जाईल. आता काही लोकांनी मी जी 100ची लिस्ट पाठवली, 100 ऑडिओ झाले तर त्याची लिस्ट पाठवलेली आहे काही जणांना. मी तुमच्यापैकी ज्यांना मिळाली असेल त्यांनी ती कृपा करून दुसऱ्याला फॉरवर्ड करा. त्याच्यावरती मी यूट्यूब चॅनल कसं सर्च करायचं ते लिहिलेलं आहे आणि तारीख घातलेली आहे आणि 100 ज्या आहेत त्या विषयांची वर्गवारी केलेली आहे. 12 पायऱ्या वेगळ्या, 12 रूढी वेगळ्या, नवीन सभासदासाठी वेगळं, जुन्या सभासदांसाठी वेगळं, सर्वांसाठी वेगळं. त्याच्यानंतर आपल्यामध्ये हयात नसलेले जे सभासद आहेत त्यांच्या ओळखी केलेल्या, रेकॉर्डिंग टाकलेलं आहे. आणि काही रेकॉर्डिंग टाकलेले जे आहेत त्या आपल्यामध्ये आज हयात असलेल्या सभासदांचे टाकले आहेत. त्याच्यामध्ये एक आपले पुण्याचे शंकरदादा आले, त्याच्यानंतर कांजूरमार्ग वरळी वसईचे अरुण भाऊ आले आणि दादरचे मिलिंददादा, आता ते पनवेलला गेलेले. तर सगळ्यांची म्हणणं असं आहे की तुम्ही जी ऑडिओ हयात नसलेल्या लोकांची टाकता ती दादाजी के जमाने की आहे. त्याची कॅसेट ची कन्वर्ट करताना ती खूप खराब झालेली आहे, आवाज त्याचा नीट येत नाही आणि त्याच्याकरता जे काय उपकरणं आहेत, ऑडिओ काय ॲप वगैरे ती सगळी वापरून झालेली आहेत. याच्यापेक्षा जास्त ह्याचं काही होणार नाही. तर मला त्यांनी सुचवलेलं आहे की तुम्ही हे टाकताय ते बरोबर आहे, पण आम्हाला आत्ता जे कोणी हयात लोक आहेत आणि जे ओल्ड टाईमर आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमधले, आता हे मराठीतलं असल्यामुळे ऑडिओ सगळे महाराष्ट्रभर किंवा मराठी मंडळी ऐकत आहेत, बरोबर आहे. हिंदीत काय मी हे केलेलं नाही आहे. हिंदी सुरू केलं आहे चॅनल शेअरिंग बंबई श्रीधर नावाने, पण त्याच्यावरती फक्त हिंदी शेअरिंग टाकतो आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची मागणी अशी होती की तुम्ही आता असं करा की त्या मेलेल्या लोकांचं तुम्ही हयात नसलेल्या लोकांचं टाकताय ते बरोबर आहे, त्यांची आम्हाला माहिती होती, पण त्यांचा आवाज ते रेकॉर्डिंग जुनं 35-40 वर्षापूर्वीचं त्याचं काय येत नाही बरोबर. त्याच्याऐवजी आत्ता जी कोणी मंडळी कार्यरत आहेत आणि ॲक्टिव्ह आहेत आणि छानपैकी आयुष्य जगत आहेत आणि छानपैकी कॉन्ट्रीब्युशन करत आहेत अल्कोहोलिक सनासला, कृतज्ञता व्यक्त करत आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा वेगवेगळ्या ठिकाणची. म्हणून मग माझ्याकडे सुदैवाने एक आमचे बदलापूरचे प्रकाश एस ज्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यांचं एक रेकॉर्डिंग 2013 सालचं प्रेरणा समूह डोंबिवलीमध्ये ग्रुपची ॲनिव्हर्सरी आणि दोघा तिघांचे वाढदिवस
अशा वेळेला त्यांचं रेकॉर्डिंग केलेलं माझ्याकडे सापडलं. माझ्या काय ते म्हणतात पी सी नाही काय म्हणायचं त्याला, लॅपटॉप पण नाही, हार्ड डिस्कमध्ये सापडलं. मग मी कसं आहे, जिवंत माणसाची अपलोड करायची तर त्याची परवानगी पाहिजे. रॅशली करण्यात काय अर्थ नाही. आणि रॅशली करणं हा माझा स्वभाव आहे, मूलभूत स्वभाव आहे. ते मला आप्पीदादा आमचे नेहमी शेंडी धरत असतात. मागे मी मुकुंदच्या शेअरिंगमध्ये, मुकुंदबद्दलच्या ऑडिओमध्ये पण तसं काहीतरी बोललेलो होतो. त्याच्यानंतर आत्ता परवा पुन्हा त्या एरिक डीनच्याबद्दल काहीतरी बोललो होतो. तर ते आमचे आप्पीदादा शेंडी धरतात माझी. लगेच 10 मिनटात त्यांचा मेसेज येतो अपलोड केल्यानंतर, त्याने ऐकल्यानंतर. त्याच्यामुळे त्याने शेंडी धरण्याला बदल करावा लागतो. सांगायचा हेतू असा की रॅश वागणं हा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मला खूप काळजी घ्यावी लागते. म्हणून मग मी पहिल्यांदा घाबरत प्रकाशदादांना फोन केला. म्हटलं अहो तुम्ही माझे अपलोड केलेले ऑडिओ वगैरे ऐकली का? हां ऐकली म्हणाले. आत्ता परवा आनंद सिंगची ऐकली मी म्हणाले. मला माहिती आहे, काही हरकत नाही. आणि म्हणाले ते चांगलं चाललेलं आहे, कारण नाही ते ह्या लोकांचे ऑडिओ काय आपल्याला ऐकायला मिळालं नसत्या म्हणाले. नंतर मग मी हळूच विचारलं, म्हटलं तुमची एक 2013, अरे तू चांगलं करतो आहेस, तुला योग्य वाटते ना, बिंदास टाक, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आजचा आपला विषय आहे प्रकाश एस, बदलापूर. ओके. सध्या 27 वर्ष सोबर आणि बदलापूरच्या समूहामध्ये ॲक्टिव्ह रोल त्यांचा असतो. ते स्वतः मिटिंगला येतात, ते स्वतः शेअरिंग करायला दिल्यावर शेअरिंग करतात आणि बाकी सगळं आनंदाकडे चाललेलं आहे 27 वर्षाच्या मध्यमुक्तीनंतर. त्यांनी माझ्या मैत्रिणी ते नोकरी करत होते मुंबईमध्ये, माझगाव डॉकमध्ये का कुठेतरी नोकरी करतो. मी त्यांना विचारलं मुद्दाम, म्हटलं अहो मला वाटलं की तुमचं तो डॉकयार्ड रोडच्या इथे ग्रुप आहे ना, काय त्याचं नाव, रोझरी ग्रुप. मी पूर्वी जायचो, मी जेव्हा वडाळ्याला राहायचो ना तेव्हा त्या ग्रुपला जायचो. असं ते वरून खाली उतरल्यानंतर तो समोरच चर्च आहे आणि तिथे तो मिटे. ते म्हणाले नाही तिथे नाही म्हणे, मी विक्रोळीला राहत होतो वगैरे, पण माझा पहिल्यापासून ग्रुप जो आहे तो प्रेरणा समूह डोंबिवली. त्याच्यामुळे त्या समूहामध्ये मी बरीच वर्ष काढली आणि मग आता मी बदलापूरला शिफ्ट झाल्यामुळे मग बदलापूरचा माझा होम ग्रुप केलेला आहे. तर प्रकाशदादांचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की प्रकाशदादा पहिल्यापासून त्यांच्या व्यक्तिगत जे समस्या आहेत त्यांच्याबद्दल ते परखडपणे, स्पष्टपणे आणि बोलत असायचे. ते त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अपडाऊन झालेले आहेत, ज्या आपल्या हातामध्ये नाहीत. काही गोष्टी आपल्या म्हणजे आपली मुलं बाळं, आपले नातेवाईक आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, किंवा आपण जे डिसफंक्शनल फॅमिली म्हणून सभासद आपण जे वागलेलो आहोत त्याचे परिणाम म्हणा किंवा सोशल इम्पॅक्ट म्हणा, काय असेल ते असेल, कारण काय असेल, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि जुने सभासद सांगतात आपल्या वाट्याला जे आलेलं आहे त्याला सामोरं जायला पाहिजे. अल्कोहोलिक्सना असं नाही सांगत तू परिस्थिती बदलू शकतोस. अल्कोहोलिक्सना सांगतं परिस्थिती आलेली आहे त्याला सामोरे जा. तर त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काय घडामोडी झाल्या त्याच्याबद्दल ते प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, परखडपणे, स्पष्टपणे त्यांच्या अनुभव कथनामध्ये शेअरिंग करत असताना बोलतात. आणि त्यांनी पहिली मीटिंग केली 7 मार्च 1997ला आणि आता 27 वर्ष सोबर आहेत, बदलापूरला राहतात. मुलगा, मुलगी, नातवंड, बायको सगळ्यांच्या बरोबर घरामध्ये राहतात. आणि आमचे सुनील के नेहमी म्हणतात की माणूस पॉझिटिव्ह आयुष्य जगतो आहे का, ते मला मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं. एक लिस्ट बनव बघू, 70-75च्या जवळपास आलेले लोक अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद आणि त्यातले किती पॉझिटिव्ह आयुष्य जगतात. तर मी म्हटलं पॉझिटिव्ह म्हणजे काय बुवा, तुम्हाला अभिप्रेत आहे? तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये इन्वॉल्ड आहे अजूनही, थोडा का असे ना, ऑनलाईन असेल, फिजिकल असेल, ग्रुपच्या मीटिंग अटेंड करत असेल, शेअरिंग करत असेल, काय ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असेल, सेवा करत असेल, आधी 15 मिनटं येऊन साफसफाई करत असेल. 2 प्रकारच्या सेवा आहेत. एक स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये GSO, ट्रस्टी, चेअरमन. आत्ताच मला कोणाचा तरी फोन आला होता, ते म्हणाले की ते भोपाळला गेलेले आहेत, मग ते लोक काय करतात, अमुक आहे तमुक आहे. म्हटलं अरे भाऊ मला नाही माहिती, मला काय माहिती. कालच कोणीतरी फोटो टाकला होता, म्हटलं काहीतरी कन्व्हेन्शन भोपाळ, म्हटलं असेल भाऊ आपल्याला नाही माहिती. तर हे सगळं स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये आहेत. IGR, त्याच्यानंतर ग्रुपचे सेक्रेटरी, ट्रेजरर, चेअरमन, त्याच्यानंतर एरिया कमिटी आहे. काही ठिकाणी आपल्याकडे एरिया कमिटी आहे, झोन आहेत, त्याच्यानंतर डेलिगेट आहेत. त्यामुळे ही सगळी जी मंडळी करतात ती स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आहे.
आणि काही लोक नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिस किंवा अनस्ट्रक्चर्ड सर्व्हिस, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जी काही सर्व्हिसची पद्धत आहे, प्रत्येकजण आपल्या परीने काहीतरी थोडाफार प्रमाणामध्ये करत असतो आणि त्याचा हेतू नेहमीच चांगला असतो की नवीन सभासदापर्यंत, जो संभाव्य सभासद आहे त्याच्यापर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे. आणि या क्रायटेरियामध्ये, या पॅरामीटर्समध्ये आमच्या आपल्या बदलापूरच्या प्रकाशदादांना 100 मार्क आहेत, कारण ते अजूनही इन्वॉल्ड आहेत. म्हणजे सुनील केंची परिभाषा जो लावायची किंवा सुनील केंचा क्रायटेरिया लावायचा, तर ते छानपैकी आयुष्य जगत आहेत आणि आपल्यासाठी अजूनही मार्गदर्शन करण्यासाठी सतत ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या वेगवेगळ्या मीटिंगमध्ये असतात. गावाला पण जातात, कोकणामध्ये त्यांच्या गावाला, तिथेही मीटिंग चालू करतात, तिथे मीटिंग हजर असतात तिथे. त्याच्यामुळे प्रकाशदादांचं एक शेअरिंग माझ्याकडे आहे. 2013 साली प्रेरणा समूहाचा काहीतरी वर्धापन दिन आहे आणि शिवाय दोघांचे वाढदिवस आहेत. तर त्या दिवशी केलेलं शेअरिंग मला माझ्या ह्याच्यामध्ये खजिन्यामध्ये सापडलं. तर ते खजिन्यामध्ये राहून काय त्याचा उपयोग नाही, ती सॉफ्ट कॉपी ती तशीच राहील आणि नंतर पश्चात ती शॉर्ट असा आपले हार्ड डिस्क कुठेतरी जाईल कचऱ्या ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, आता मला एक आणखी शोध लागला, तो म्हणजे सुदैवाने मी हार्ड डिस्क बदलतो बरं का. दर 2-4 वर्षांनी ते 5,000 रुपये गेले तरी परवडले चायला, पण ते मी हार्ड डिस्क बदलतो. आता माझ्या बायकोची एक हार्ड डिस्क आहे, तिचा सगळा PhDचं थिसिस सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ती म्हणते आता हे उघडत नाही. 2-3 ठिकाणी लावून बघितलं, उघडत नाही. म्हटलं अरे बाबा, त्याचं काहीतरी स्पेशलिस्ट असेल. माझ्या मुलीने मला सांगितलं की तुमच्याकडे जे आहे ते सगळं Google ड्राईव्हवर टाका. म्हटलं ते त्याला किती कपॅसिटी होते, काय आहे म्हणे, बरीच कपॅसिटी आहे. आणि तुमच्याकडे 3-4 ईमेल आय डी आहेत ना तुमचे म्हणाले. माझ्याकडे 3-4 ईमेल आय डी आहे. माझा साठीचा वेगळा ईमेल आहे, त्याच्यानंतर व्यावसायिकसाठी वेगळा ईमेल आहे, त्याच्यानंतर आर्थिक घडामोडींसाठी वेगळा ईमेल आहे, त्याच्यानंतर मी तिथे दुसरीकडे काम करत होतो त्या MIT युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचा एक वेगळा हे आहे. असे माझ्याकडे बरेच आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 GB जरी मिळालं तरी तुम्हाला 10-15 GB झालं, बाद झालं म्हणाले. एवढं काय करायचं, तुम्हाला काटछाट मारून अपलोड करा. पण ते काय मला अजून जमत नाही आहे, मी काय तंत्रज्ञान आणि त्याला वेळ लागतो. आता आजच सकाळी मी ह्यांचं कोणाचं सुभाष केंची ऑडिओ आपलं रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला. तर ते माझ्या पहिल्या वाढदिवसाची मला ऑडिओ कॅसेट कन्वर्ट करून मिळाली. कर्टजी अर्थातच हेमंत दादा गोरेगाव, मुंबई. तर त्याच्यामध्ये ते मध्ये ते बोललेले आहेत, त्यांची स्टोरी सांगितलेली आहे. मग ते कट करायची. मग ते कट करायचे तर मी इतके दिवस काय करायचो, लॅपटॉपमधनं पेन आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचो आणि मग काटाकाटी करायचो. मी म्हटलं अरे इथेच करून बघूया. मग ऑनलाईन बघितलं. मग ऑनलाईन बघितल्यानंतर ते उघडल्यानंतर कुठून कुठपर्यंत वगैरे, पण ते जमलं मला. म्हणजे काय फार काय मी गाडो फार नाही आहे किंवा ते फार त्याच्यात अक्कल लागत नसेल, ते मला जमलं. त्यामुळे सुभाषदादांची आमच्या भिवंडीच्या त्यांची एक ऑडिओ अपलोड करायचा विचार आहे. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, प्रकाश S, डोंबिवली, बदलापूर, 27 वर्ष आपले अनुभव कथन करत आहेत. तर ती शेअरिंग तुम्ही जरूर ऐका. रेकॉर्डिंग माझ्या मित्रपणे 2013 म्हणजे किती वर्ष झाली, आता 11 वर्ष झाली. पण तरी पण फार काय त्याची वाताहत झालेली नाही आहे. कदाचित ती MP3मध्येच केलेली असेल की M4 काय म्हणतात त्याच्यामध्ये केलेली आहे, M4A, मला माहीत नाही, त्यातलं नाही मला कळत. पण ती ऑडिओ मला आवडते. मला प्रकाशदादाच आवडतात मुळात, त्यांचं शेअरिंग आवडतं. आणि मला त्यांचे शेअरिंग आवडत असल्यामुळे मी कान देऊन ऐकलेले प्रत्येक वेळी. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठाणा झोनमध्ये आणि मुंबईचा जो ईस्ट झोन आहे, म्हणजे मुलुंडच्या पुढचा जो पहिला झोन आहे घाटकोपर कुर्ल्यापर्यंत, तिथे सगळे मिटिंग करतात. आणि अर्थात दुसरी गोष्ट अशी आहे की आता सगळेजण म्हातारे झाल्यामुळे त्यांच्या तब्येतीची धुलाई होते. आम्ही सगळ्यांनी दारू पिऊन वाट लावली शरीराची, त्यामुळे धुलाई होते. आमचा एक मुलुंडचा एक फक्त पैलवान सभासद होता, आमच्या प्रफुल्लभाईंना त्याचं नाव आठवत असेल, काय मला आता नाव आठवत नाही. तो ते हे असतात ना सौष्ठव स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा, त्याच्यात भाग घ्यायचा. बाकी सगळ्यांची आपली धुलाईच होणार आहे. मला एक दोघांनी विचारलं, अरे का रे तू असं सारखं बोलतोस, आता मी काय खसकलो गचकलो संपलं. अरे म्हणाले, मी म्हटलं हे मी तुम्हाला सांगत नसून मला सांगतो आहे, कारण मला काळजी घ्यायला पाहिजे. आता माझ्या सवयींमुळे मी खातो, गोड आवडतं गोड खातं, सुदैवाने नॉनव्हेज खात नाही, चहा पित नाही, कॉफी पित नाही, तरी वजन वाढतंच आहे. त्यामुळे वाढत्या वयानुसार वेगळ्या समस्या आहेत.
तुमच्या मनाची इच्छा असूनसुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी करता येणार नाहीत. सुदैवाने आत्ता मला माझ्या कामधंद्यामध्ये पण ब्रेक आहे. LLMची लेक्चर सुरू झाली की ते धबडका 3 महिने चालतो. मग त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च मग काय कठीण आहे. म्हणजे वेळ कमी मिळतो, कारण ते शिकवायचं म्हणजे तयारी करायला लागते. जायचं असतं, 2 तास जायला यायला. मालाडला जातो, चेंबूरला जातो, फोर्टला जातो. हे 3 महिने चालतं, आठवड्यातनं एकदा 2दा 3दा, आणि मग नंतर पुन्हा 3 महिने आराम असतो. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, वयोमानानुसार लांब लांब जाणं शक्य नसतं. तरी देखील आमचे प्रकाशदादा ठणठणीत आहेत. देवाच्या कृपेने परमेश्वर त्यांना दीर्घायुरारोग्य देवो. आणि आपल्याकडे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आपण म्हणतो की आम्हाला परत द्यायचं आहे जे मला मिळालं आहे ते देण्यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, दीर्घायुरारोग्य देवो, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि तुम्हाला आता प्रकाशदादांची ऑडिओ ऐकवतो. थोडं जरा पाहिजे कानामध्ये बुचं घालून बघा. मला वाटतं नाही लागणार, कारण ही काय 10-11 वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे काय फार वाईट नाही आहे अवस्था त्या ह्याची काय ऑडिओची. ओके, चला ठीक आहे. ओके, 1 डे ॲट अ टाईम. आजची तारीख काय बुवा? 25 नोव्हेंबर 2024. आणि प्रकाशदादांचं आपला डोंबिवलीच्या प्रेरणा समूहामध्ये वर्धापन दिनानिमित्त झालेली ऑडिओ माझ्याकडे आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. ओके, ऐका. थँक्यू, बाय बाय. आणि त्यावरती समर्पकरित्या कसं तोंड देता येतं. केवळ मध्ये येत राहिल्यानंतर ओव्हर टू प्रकाश एस, बदलापूर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रकाश गारुडे. केवळ दयाळू परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिकांना मग या सुंदर संस्थेची मदत आणि तुम्हा बांधवांचा मिळणार प्रेम याबरोबर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या घातपासून दूर आहे. माझ्या अगोदरचं सभासदाचे तिकडचे काय आहे, मी प्रेरणा समूहाचा सभासद आहे. माझा जन्म प्रेरणा समूहात. प्रेरणा समूहामध्ये माझी वाढ झाली. डोंबिवलीच्या प्रेरणा समूहामध्ये मी चालायला शिकलो. अल्कोहोलिकांना निमित्त जग बघायला मी प्रेरणा समूहातून सुरुवात केली आणि आज या प्रेरणा समूहाचा 18वा वर्धापन दिन आहे. मी परमेश्वराची प्रार्थना करेन की या सर्व सभासदांना परमेश्वर इतकी ताकद देऊ की पुण्यामध्ये असंख्य जे मद्यपानाच्या यातना भोगतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ताकद परमेश्वर या सर्व सभासदांना देऊ. तसेच माझे 2 बांधव, चिंतरंजन 1 वर्ष, वय 6 वर्ष, दोघांसाठी परमेश्वरची मी प्रार्थना करेन. त्यांना अजन्म दारूच्या घातपासून दूर ठेवू. अल्कोहोलिक अनॉनिमसला अभिप्रेत असलेलं जीवन जगण्याची परमेश्वर संधी त्यांना करू. अवयच्या बाबतीत थोडंसं मी बोलेन की मला थोडंसं स्ट्राईक होत असता की 2-3 वर्षापूर्वी मी अर्नाकुलमला गेलो होतो आणि माझ्या एका मिटिंगमध्ये अवयच्या माझी भेट झाली. ही सगळ्यात मोठी परमेश्वराची कृपा आहे की त्याचा 6वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला मी जे आहे त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. तर मला जो विषय दिलेला आहे त्याचा प्रश्न बराच वेळा मनापासून जास्त आहे. कोण म्हणते मला प्रश्न नाही, कोण म्हणते मला अनेक प्रश्न पडलेले आहेत. एक गोष्ट मी वाटली सांगण्याची सुरुवात करेन माझ्या शरीराला. इथे बाहेर काय मला कुठल्याही बाहेरच्या याची प्रचार करायचा नाही, पण एका पुस्तकामध्ये गोष्ट होती की 2 थकलेली मुलं अशी जात असतात, दुपारची भूक लागलेली असते आणि काय खायचं हे भ्रांत पडलेले असते. आणि अशा वेळेला एका आंब्याच्या बागेमध्ये जायचं त्यांना संधी मिळते. झाडं फळांनी बहरलेली असतात आणि तो मोह त्यांना काढता येत नाही आणि दोघेही आतमध्ये जातात. भारी करायला विचार करते, हो मला भूक लागली, आंबा खायचा आहे, खाऊ का? पाणीकरी सांगतो की 1 तासामध्ये जेवढं तुम्हाला जमेल तेवढं खाऊन घ्या. त्याच्या पलीकडे मात्र एकही मिनिट तुम्ही ते थांबायचं नाही. दोघेही आतमध्ये जातात. एक त्याच्या उपयोगाला लागतो, खायला सुरुवात करतो, पण दुसरा असतो तो आपल्या अल्कोहोलिकांनी मध्ये म्हटलं नाही की चौकशी पूर्वीची शुद्धता. तसं तो त्यांना अनेक प्रश्न विचारायला सुरुवात करतो. झाड कोणी लावलं,
ते कधी लागलं, किती पाणी घातलं, कुठल्या वर्षी त्याला फळं यायला लागली, ती सगळी फळं पहिल्या वर्षी घेतली काय, ती मध्ये कधी कापली, त्या सगळ्या प्रश्नांमध्ये त्याचा तो एकदा निघून गेला आणि उपाशी बाहेर लावला. परमेश्वराच्या कृपेने मी माझ्या बाबतीत म्हणेन, मी फटके खाऊन आलेला माणूस आहे. 7 मार्च 1997 ची अल्कोहोलिक अनोनिमसची पहिली मीटिंग बायको घेऊन आले. मी मालगावला राहिलो. कटाळवाड्यात जाणाऱ्या बैलाला मी बघितलेला होता. निमूटपणे मालकाच्या मागे चालणारा बैल, त्याला माहिती आहे माझ्या सत्या होणार. मी माझ्या बायकोच्या मागे येत होतो. मला आठवते, मला मी असंख्य माझ्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर दारूपासून दूर राहायचा प्रयत्न केले. जितकी आध्यात्मिकांची लहानपण बालपण माझं आध्यात्मिक वातावरणात गेलेलं होतं. मी असंख्य प्रयत्न केले. मी जीवलीलामृत वाचला, मी साईबाबांच्या काळात लोक ठेवले. काही प्रयत्न फुकट केले असं नाही म्हणणार. पण मला मध्यमुक्तता तिथे मिळाल्या. 8 दिवस 15 दिवस दारूपासून दूर राहायचं, परत एकदा दारू आता घ्यायची, पण लोकांच्या प्रतिक्रिया चालवायच्या, चरबी आहे, मस्ती आहे, मान आहे, आणि हे सगळं घेऊन परत तसंच आयुष्य चाललेलं होतं. मला मी आठवते, मी माझ्या आईला एकदा बोललो होतो की आई मला 30 म्हणू दे. 94 नंतर 7 ते 8 पॉलिसी काढल्या आणि बायकोला पिऊन आलो ते खायला द्यायचो. मी मेलो तू मस्तपैकी मजा मार. हा सवय माझी डेअरी फार्मची चांदीची त्याच्यामुळे बायकोला सांगायचो जिवंतपणे मी माझ्या बायकोचं भलं करू शकत नाही, ते मनोमनी पक्क झालेलो. आणि मग मेल्यावर पॉलिसीचे पैसे बायको बोलायचे, ते पैसे मला काय करायचे, तू माझ्याबरोबर असल्याचं. अशी परिस्थिती होती मित्रांनो. आणि अल्कोहोलिक अनोनिमसची पहिली मीटिंग सकाळी माझ्या घरापर्यंत संदेश आलेला होता. किंबहुना या संस्थेचा संदेश मला साधारण 20 दिवस अगोदर मिळालेला होता. आणि डिझाईन नव्हता. मी खरं सांगतो, आणि नकारात्मक भाग राहिलेला नव्हतं. सगळं होतं पिऊन घेऊन म्हणतात या नाही काय प्रकारचा त्याच्या परिस्थितीत आलेलो होतो मी. मला ज्याने संदेश दिला तो माझा चांगला मित्र होता, इथे स्पॉन्सर पालक. मी त्याच्या समोर दारू प्यायलेलो होतो. पण तो म्हणतात आंबा पिकल्या जे पण हात घालत नाही. मला ते वाढ होती दिली होती आणि मी पिकल्यावर काही मला हात घातला होता. त्यांनी मला विचारलं होतं तू सरसोड दारू का करतोय. कारण माझे प्रयत्न चालू होते. 8 दिवस 15 दिवस पण चालू होते. आणि मग तो मला त्याने प्रश्न की सरसोड दारू तू का पितो. आणि मग माझ्याकडे असंख्य कारण होते. मी फॉरेन रिटर्न आहे, मला जॉबवर आता किंमत काय राहिली. माझी बायको घरामध्ये मला विचारत नाही. बायको सुरुवातीला अवघड बोलायची, पण नंतर मला व्हिडिओ दाखवायचे. पण ते घरी बसणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात तुला माहिती आहे काय. आता काय विचित्र होतो. 7 दिवस सप्ताह बसला की 8व्या दिवशी अनामिक भीतीने त्रासला जायचो. दरवाजावर नॉक झाला तरी पहिला बाथरूम मध्ये कोण आलाय काय माहिती, जेणेकरी आलाय, रात्री राहणार गेलाय की काय केला, ती भयानक अवस्था. त्याच्यामुळे सर्व समर्थन ढाल बायको. आणि मग ती जेव्हा असेल मग मस्तीच्या ती घ्यायची भीतीवर दाबून. आता अशा बायकोच्या मागे मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या पहिल्यापेक्षा काय मीटिंग मध्ये बसलो मित्रांनो. 5 मिनिटं होती शेवटची, 5 मिनिटं. आणि आमच्याकडे चालतो जेव्हा प्रेरणा समूहामध्ये चालायचं असेल की तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा, मनामध्ये ठेवून जाऊ नका. आणि मी पहिला प्रश्न विचारला तर दारूपासून दूर राहायला मला काय करायला लागेल. इतका सामान्य होती की नाही मला माहित नाही, पण काय करायला पाहिजे हा विचारायची पूर त्या दिवशी माझ्याकडे होती. मी तो विचारला आणि चेअरवर बसलेल्या पर्सनने माझा राहिला मी काय येत राहा. काय माहित नाही त्या हातीमध्ये असलेली ती येत राहा मला पकडून राहिलं. बाहेर पडलो मी आणि बायकोचं चाललं. बायको हरणार मीटिंग मध्ये बसली, मी मीटिंग मध्ये बसलो बाहेर जातो. आणि बायकोला म्हटलं मी जर मी घराची द्यायच्या केस राहिलो तर दारूपासून दूर राहील. पण मला स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला होता. मला समजत होतं माझ्या 8 दिवस 15 दिवस काय मुलीचे मित्रांनो 4 महिने दारूपासून दूर राहा बाबा. 4 महिने जर काही चांगलं झालं नाही ना तर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी तुम्हाला दारू आणून देऊ. मित्रांनो मी 4 महिने दारूपासून दूर राहिलो. एक दिवशी माझा पोरगा पडला, 5व्या दिवशी काय. आणि मग माझ्या बायकोने मुलीने मला सांगितलेलं होतं पप्पा प्रश्न विचारला होता मला दिल्याचा, पप्पा आता कसं वाटते, काय आनंदाने सांगू शकलो तुम्ही ना मला बरं वाटते वगैरे नाही. मला तिने त्याला बदलून घ्यायला तर पप्पा एक गोष्ट लक्षात ठेवा, आता परत जर तुम्ही कधी दारू प्यायलात ना तुम्ही माझ्या जीवनाचं बरं वाईट. तिच्या आवाजातला जोर मला समजलेला होता की काय करणार आहे. काय नाही झालं. 4थ्या महिन्यात माझा मुलगा पडला, माझ्या हातामध्ये दारू आली. काय झालं तिने पॉयझन घेतलं, हॉस्पिटलला टाकलं.
मी दारू पिऊन परत ह्याला अरे बाहेर कुठेतरी फेक चाललं असेल आणि ते लपवण्यासाठी येतं. अध्यात्मिक अवनती जबरदस्त झालेला माणूस मी आत्मविश्वास गमावलेला देशच्या बाहेर पडताना बायकोला बोललो सर कदाचित मी ह्याच्यात आलो ना तो दारूपासून दूर राहू शकेल. माझी बायको मला सांगत होती मला निश्चित ठामपणे खात्री आहे की तुम्ही यांच्यात आला तर निश्चित दारूपासून दूर राहील. अशा माझ्या बायकोला अनेक वेळा विश्वास पडलेला होता. एका मान भरलेला आणि गेलो होतो आम्ही बाईच्या अंगाचं थांबलं मी पोटात चालून असली का तिथे नंबर माणूस ती लगेच बाहेर डोकं ठेवलं. बायको आमची रडायला काय झालं बाहेर आलं मी तुला झालं काय ना मला आता पक्की खात्री आहे तुम्ही दारूपासून दूर. आता आत्मविश्वासाचा गोंधळ झालेला आणि ही परिस्थिती घेऊन मी प्रेरणा समूहाची पहिली मिटिंग केली आणि तिथे माझ्या सोबरायटीला सुरुवात झाली. म्हणजे एक दिवस करत आठवडा महिने चालायला लावलं. अगदी आता अशोकला मी मगाशी म्हटलं खाली बरं तुम्ही मला सुरुवात करून दिली. माझा 3रा महिना होता वाटत मार्च एप्रिल मे माझ्या मुलीची परीक्षा होती 10वीला. सगळ्या विषयात नापास झालेली 9 महिन्याच्या परीक्षेत. एवढ्या घरात कशी पुस्तकांनी काय घेऊन बसलेलं आहे. अण्णांना लक्षात आलेली खायची परिस्थिती नाही. त्या संध्याकाळमध्ये आलेले पेपर होते आणि ते सोडत माझी मुलगी SSC पास झालेली 58% मार्क मिळाले आणि माझ्या घरमालकाने एकदम बंब टाकला मांडला. पहिला निर्माण झालेला मोठा क्वेश्चन मार्क जो अशोक शेअर करत होता. माझ्या घरमालकाने झालं तुमचं कधीच भाडं वेळेवर आलेलं नाही मेहरबानी करा तुम्ही आता बरे दिसताय खाली उचला. माझ्या घरा इकडे बिल्डिंग मध्ये राहायचं नाही स्वतःचं राहतं घर मुलींमधलं विकून घेऊन त्यांच्या घरामध्ये आणलेलं होतं. मला ऐकवला रस्त्यावर यायची वेळ आणि समस्या गंभीर. आमचा हा बोलत होता की 25,000 देणारा कोण हे मध्ये माझ्या 3रा महिन्याचा प्रवास एवढा मोठा विश्वास टाकणार हो आणि हिंमत वाटवायचं मागायला दिले नाही कधी कोणाला प्रत्येकाला नंतर देऊ मध्ये घेऊन देणार कोण पैसे बायकोने हळूच मार्ग काढला. बायकोची मावशी चांगली आहे परिस्थिती व्यवस्थित आहे. पूर्वी आपण तिच्याकडे जाऊया तिला थांबू आणि बघ गेलो मित्र मी कामावरनं चालवत लागलो. बायको डोंबोलीवर ना डिपॉझिटचे पैसे मागायचे. गांधी हॉस्पिटलच्या समोर मी उतरलो. सिगरेट पेटवली आणि मनामध्ये विचार जर परमेश्वराची इच्छा असेल आता कुठली मावशी आपल्याला वाटू नाही शकणार आणि जर देवाची इच्छा नसेल तर कुठलाही घरमालक आपल्या घराच्या बाहेर काढू शकणार. मित्रांनो हा विचार आला मी बायकोला नसेल तर परत जाऊया. तिने घाबरली हा पळकुट्यापणा माझा परत कामाला आलेला होता. तिचा मी पैसे मागायला जेव्हा घेऊन जायचो ना तर ती लेडीज मध्ये त्यांनी मी अलग काढायचो नाही. ती एकटीच पोचलेली असायची मावशीकडे मामाकडे काकाकडे आणि ती आपला आज्यावर असायची. त्याच्यामुळे तिला गोळा होता पोटाकडे 3 मुलं आहेत घरात तुझी आई आहे बरोबर कुठे जाणार आपण चल जाऊया परत काय मला नाही जायचं मावशी नाही. तिथून मी तिकडनं आलो बायकोला डोंबोली स्टेशनला सोडलं आणि SP जोशीची मिटिंग चालू होती. त्या मिटिंग मध्ये जाऊन बसलो. तो शेअर करतो त्याच्या मालकाबरोबरचे त्याचे बिघडलेले संबंध झालेली कोर्ट आता जर तुम्ही सगळं ऐकलं ते शेअर करून होतं मला आता सगळं सांगायला लावलं काय माहित नाही. मी उठलो घरी गेलो चप्पल काढली आणि डायरेक्ट वरती मालकाकडे माझ्या बायकोला थोडीशी भीती वाटली पण तसं मी परत बाहेरची लोकांकडून चालू केलं मी त्याचा शर्ट बांधलेला मी कसा गांधीचा जमला शहरात अरे काही माहिती कसा घालायचं बायको घाबरली आता जाऊन मेळणं बांधला तर परत आता जाता खाली झालं. मी वर गेलो जेवढी वाक्य मी अशोककडनं ऐकली होती ना तेवढी माझ्या घरमालकाचा समोर टाकली. बाबा मी आता महिना झाला दारूपासून दूर आहे प्रयत्न करतोय दारूपासून दूर राहायचा. आता माझ्याकडे एकही पैसा नाहीये. सप्टेंबर मध्ये मी माझ्या कंपनीतून सोसायटी काढून बघतो जर तुम्ही मला ठेवला तर आनंद नाही म्हणाल तर काय दिला नाही. तब्बल 11 वर्ष साधारण 9 ते 10 वर्ष त्याच्यानंतर मी त्या घरात राहिलो. पहिला प्रश्न सुटला. आचरण हा परवानगीचा शब्द मानला
याच्या मीटिंग मध्ये आलो, लर्न टू लिसन, लिसन टू लर्न, ऐकायला शिका आणि शिकण्यासाठी ऐका. एकीकडे जेव्हा वाचत होतो मी, सुरुवातीला आलो हे कसं घडतं वाचायला मिळालं. माझा इनिशियल स्पॉन्सर मला सांगायचं 2 प्राधान्यमध्ये मीटिंग, मोर मीटिंग मोर चान्स, नो मीटिंग नो चान्स. आणि मीटिंग कधी 2 प्राधान्यामध्ये मीटिंग. मी बघितले मित्र माझ्याबरोबर आलेले 3-3.5 वर्ष 3.5 महिन्यात बाहेर गेले आणि कसे बाहेर गेले. त्याच्यामुळे ती भीती होती मला आता बाहेर जायचं होते, मला गाड्यांची चटक लागली होती. आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे बसून मी मीटिंग केली. एखाद्या गटात सभासद कमी असतील तर मी ना हे काम एखाद्या करू नका, माझा गट सक्षम होता. मी पूर्ण वर्षभर बसून गटामध्ये मीटिंग ऐकल्या आणि त्याचा फायदा संपूर्ण माझ्या आता 16 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या ज्या समस्या माझ्या पुढे आल्या, मला तुम्हाला समस्या नाही मिळत नाही, प्रश्न तर अजिबात नाही. जी परिस्थिती आम्हाला नीटपणे हाताळता नाही ती परिस्थिती हाताळण्याचं ज्ञान मला अल्पोल कालावधीमधल्या कार्यक्रमाने. आणि तरी मी आज सांगितलं संपूर्ण कार्यक्रम घेतला. पहिल्या 3 पायऱ्यामध्ये मी मात्र प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो. मी मध्यशक्ती पुढे हातबल $1 मिलियन पैसे होता माझ्या. मी लावला आहे की नाही, एवढा नाही काय नाही, आज 10 आहे. तो प्रश्न मी पक्का मानला की एवढा मला आता म्हणजे राजा बोलो, बायको बोलो, नको बोलो, तिने लाट मारो, उठावरती काढायला काय पण करू, जिथे जिथे माझ्या दारूचा संबंध आहे ते मला सगळं मान्य आहे, काय फरक नाही पडत. या अवस्थेमध्ये मी त्या 3 पायऱ्या नंतर त्या 2 पायऱ्याच्या मला काढायचं होत्या. पण डे बाय डे मी जसा चालायला लागलो उतरलो. पहिल्या 6 वर्षामध्ये मला कसलाही त्रास नाही. काय माहिती आहे परसेशन आहे 2 पॉईंट 1 लंच झालेले होते. बायकोबरोबर शेअर करण्यात मला जाम फायदा झाला. मला आठवते माझा पगार कमी झालेला होता, म्हणजे एका चांगल्या व्यवस्थापनात काम करतो. त्याच्यामुळे जे काय माझे गेली आणि जाणे जे होतं ते बायकोला लपवून मला करता येईना. आणि मग 10 तारीख आली की बदल झालो तुझ्या बरोबर, कोणाला या महिन्यात द्यायचे, कुठलं थांबवायचं आहे, कुठलं काय करायचं, संवाद सुरू झाला. चांगले रिलेशनशिप आहे त्याच्यापुढे. पण 6 वर्ष व्यवस्थित केलं. बराचसा कार्यक्रम याच्या मी माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या इनिशियल स्पॉन्सरने मला त्याच्या स्पॉन्सरच्या हातामध्ये दिला पहिल्या वर्षामध्ये. माझा संपर्क त्यांच्याबरोबर कमी राहिला. परमेश्वराच्या असे हयात नाही मला की वारंवार अशोक उल्लेख करत होता आणि खूप कमी संपर्क झाला. पण बरेच काही घेऊन गेला तो. मला माहिती आहे फक्त पाहण्यापासून की व्यक्तीपेक्षा तत्वानं अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मोठं मत आहे. त्याच्यामुळे व्यक्ती महात्मा नाही सांगणार, पण त्या माणसाने करेज दिला, ताकद दिला. मला आठवते तू माझ्या घरी असं माझ्या बायकांना मुलाला सांगितलं होतं काय घाबरायचं नाही, काय चांगला होणार. आज त्या चांगल्याचा अनुभव घेतो मी. 6 वर्ष व्यवस्थित निघून गेले. 6 वर्ष 6व्या वर्षाचा वाढदिवस करून मी मला आठवते प्रेरणा समूहामध्ये माझ्या देवाच्या आभारमध्ये सभा झाली. मी घरी आलो आणि रात्री 6 वाजलेले होते. पहिला राडा. माझ्या 2 नंबर मुलीच्या एका मुलाबरोबर प्रेम होता आणि माझ्या मुलाने हात. माझा मुलगा आता थोडस बाजूला सेगमेंटचे वर्णन करावं लागेल. मी जेव्हा असं यायचं ना तेव्हा 5 कोरोना तेव्हा मला शॉप नाही बाहेर. मी काही भाई लोकांची नावं आवडतात आणि मुळात माझ्या कंपनीत बरेच भाई जन्माला आहे. मी ज्या कंपनीत काम करतो तिथे बरेच भाई. अशा सगळ्यांची संपर्क असल्यामुळे कोरोना माझा बाबा ते उभं होतं ना. तो पण मला नंतर बोला का आता बाय बोलू आता काय झालं ते अंगावर झालं. हे मध्ये आलं मी कव्हर झालं. मग मला कसं जमवणार आणि तो बघा होतो. आता काय पर्याय नव्हता. पण त्याचे परिणाम दिसून हळूहळू व्हायला लागले घरामध्ये. आणि झालं त्याने खाली राडा केला होता आपला आणि पण उतरलो मूळ स्वभाव त्या राडा झालं. 8व्या वर्ष स्वतःची सेलिब्रिटी घालवायची वेळ आली तर तो खाली उतरलो आणि माहित आहे नम्रता म्हणजे नाचारी नाही हे फक्त माहित होतं. त्याने मला माहिती पडलं. मी त्या दिवशी त्या बिल्डिंगमध्ये खाली उतरलो नसतो तो माझ्या परत वाढ झाला. वर आलो बिंदास भाऊ ते आता काय होतंय ते बघू. आणि मित्रांनो त्याच्यानंतर परिस्थिती विचित्र झाली. पुढच्या वर्षाच्या वाढदिवसाला माझ्या मुलीने मला एक मोठी गिफ्ट दिली. दापोलीला गेलो होतो. प्रसादचा पहिला वाढदिवस दापोलीला गेलो. माझं घर दापोलीचं आहे गावाला. आणि मला सकाळी प्रसाद घ्यायला आला. प्रसाद मला बोलला तुला मुंबईला रिटर्न बोलवलं. माझ्या स्वतःच्या माझ्या मुलांच्या आणि बायकोच्या वतीचा माझा अनुभव असा की मी याच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेलो माझी बायको मला परत काय बोलवलं.
6 वर्षामध्ये तिने माझे एमध्ये इन्व्हॉल्वमेंट, माझ्या एमध्ये झालेली प्रगती, माझा बदलणारा स्वभाव घरामध्ये, हे सगळं तिने पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे मला ती ज्या ती मुंबईमध्ये बोलवते ती निश्चित काहीतरी वेगळं घडलेलं आहे. तर जाणून मला तिकडे झालं तर आता जवळ तुम्हाला काय झालंय सांग, तुला काय समजलं, कसं बोललं नाही कुटुंबामध्ये जायचं तुला काय नाही. तो अतिशय फोन केला तुला, मी माझ्या मुलाला फोन केला आणि माझा मुलगा मला सांगत होता, बाबा तुम्ही माझे चांगले पप्पा आहे ना, काय झालं सांग, मला सगळे फोन करायचे ताकद माझ्याकडे आहे. मित्रांनो माझ्या मुलाने मला सांगितलं, पप्पा काय 2 नंबर मुलीचे लग्न केले. मी भाई लोकांबरोबर लाईफ काढतात दुनियादारी बरीच केली. त्यामुळे पहिला मनात विचार असा की हेल्दी संपवायचा, आज विध्वंसच विचार. मला आठवते मी दापोलीपर्यंत प्रवास आहे ना, कोणाला टीक द्यायची आणि इथला गेम वाजवायचा दोघांचा, हा एका विचार. दापोलीत उतरता काय माहित नाही, कुठून हे आलं, मनामध्ये प्रार्थना घेतली आणि विचार बदलला. बायको आली समोर माझ्या वरती 9 महिने तिच्या मुलीला वाढवून तिने जवळजवळ 17-18 वर्षाचा केलेला होता. पनिशमेंट द्यायचा अधिकार मला काय, एकच विचार मला झाला, काय माहित नाही मी कुठे गेला, तुम्ही सुसंगत तर्कयुक्त काही सांगू शकणार नाही, पण मी काय डोकावून गेला आणि विचार थांबला. तुला आता माझी गरज आहे मुंबईमध्ये, ती माझ्या बायकोला. मी 4 वाजता घरी आलो. मित्रांनो 4 वाजता मुंबईमध्ये पोहोचलेलो होतो. डोंबिवलीला घरामध्ये आलो, दरवाजा उघडून नाही, बायको समोर बसलेली होती आणि तिने मला बघितला. छान मुला झाली की मला असं मिटिंग घेतली आणि रडायला. मला असं वाटलं की माझ्या बायकोला मुलीचं दुःख जास्त झालं. जाऊ दे होते बऱ्याच लोकांच्या ऐकवलं मला नाही. मला हे अश्रू याच्यासाठी आहे की तुम्ही आज नवतीचा घरी आला, मला पक्का यावर आता विश्वास आहे की जो विश्वास मला मिळवायला 6 वर्ष येऊन गेली होती. बायको आता मला बोलली होती की आता कुठलीही परिस्थिती तुम्हाला दारूकडे येऊ नाही लागणार. अल्पनी गानानिमित्त कार्यक्रम सांगतो, आता कुठलीही परिस्थिती तुम्हाला दारूकडे नेणार असमर्थ आहे. त्याची पहिली वाई मला मिळाली. त्याची पहिली वाई माझी बायको माझ्या केलेल्या मुलीसाठी रडत नव्हती, तर मी व्यवस्थितपणे परत आलो आणि हा संपूर्ण श्रेय अल्पनी गानानिमित्त तिने दिला. त्या दिवशी मला जाणवलं की मी कार्यक्रमावर राहून मी काय मिळवलं. तिथं आनंद आम्ही एक दिवस घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी माझी मुलगी परत आहे. रिवेंज होता तो काय, मुलाने केलेल्या भांडणाचा रिवेंज घेतला त्या माझ्या मुलीला माझ्या घरामध्ये लग्न करून परत पडलं. व्यक्तिमत्व सोडवं नाही मित्रांनो, मला सहन करण्याची कॅपॅसिटी नव्हती माझी. पण मला प्रत्येक वेळेला एक गोष्ट माहिती होती, मी एकही पाऊल मोठं उचललं ना तर मला परत एकदा त्या दारूच्या ठिकाणी जायचं आहे. एका मध्ये डॉक्टर बोलले होते की आता सुंदर गार्डन आहे. अल्पनी गानानिमत मध्ये मिळालेल्या मध्यमुक्तीनंतर मी माझं निर्माण केलेलं सुंदर गार्डन आहे. त्या गार्डनला कंपाऊंड नाही. हे मला या गार्डन मध्येच राहायचं असेल तर मला माझी कुटुंबी तयार करतात. मित्रांनो मी घेतलं तिला करा. त्या मुलाने तिचे सगळे कपडे पुढे फाडून टाकले, अख्खा घरात धुमखान करून टाकलं होतं की नेहमी आपल्याकडे असायची जेव्हा. आणि पहिली संघर्षाची दिंडी माझ्या मुलाबरोबर पडली. तो नाही शकतो सगळं, तो नाही मला नाही जमणार, मी ते बाहेर बोलून जमूया. माझ्या आजूबाजूला इतकी लोक वावरतात, मला नाही जमणार. आणि माझ्या समोर मुलगी बसली होती, ती मला सांगितलं पप्पा माझ्याकडून चूक झाली. तर मी आज स्पॉन्सरकडे बोललो. आज स्पॉन्सर याच्यावर मला नाही निर्णय देऊ शकतात. मी आणखी एका ठिकाणी गेलो तिथे मी माझ्या काही गोष्टी बोलतो. तिथे मला समोरच्याने योग्य प्रश्न विचारला, कशा उडीचं तिने मारली आहे, आता माती लागायची की हात द्यायचा, हा संपूर्ण निर्णय तुला घ्यायचा. आणि तो निर्णय घेताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की त्या निर्णय घेतल्यानंतर वारंवार तिला हे जाणवलं नाही पाहिजे की तू मेहरबानी करतोय. जर तू जाणवलं ना की तिच्या जन्मापासून तू तिला पांढऱ्या पाहिजे म्हणून संपूर्ण पिढ्याचा कालावधी तू तिच्यावर ओढलेला आहे, तू जन्माला आली म्हणून माझी परिस्थिती झाली, अनवॉन्टेड चाइल्ड म्हणून जर तू तिला वाढवलाय, तू दिले तर ती बऱ्याच वेळ तुला रडवेल रडवेल. आजही रडवतच आहे मला, आजही काय मला आनंदात नाही ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळेला मला तुला बाबा
मी रडवणार, तू रडणार माझ्याकडे. आणि त्या रडण्याची पहिली पायरी होती माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची. तिने लग्न करून दिलेला तो त्यांचा 2 वर्ष दिली मी करतो, तब्बल 2 वर्ष. ते सगळं ड्रायव्हर प्रकरण होईल, समोरून जाणे ही जायला तयार नाही. सामाजिक स्तरावर मला जाम प्रॉब्लेम झाला मित्र. मी सांगतोय हे मध्ये शेअर करताना खरंच मला माहिती आहे, मला आपलेपणाची भावना मिळणार. बाहेर सामाजिक स्तरावर ह्याचं श्रेय देताना जाम मला जाम त्रास झाला. पण मी एक पापा ठरवलं, मला त्याचा घेणं देणं नाही. तुम्ही जसं तुम्हाला मी सुनील बोलला ना, इथून करत शेवटचा बिंदू मी आहे. असे किती लोक मला विचार, मला त्याने समोर विचारले गेलो, मला किती असा मोठा समाज आहे तुला ओळखतो. तिथे कोणाला दुसऱ्या गोष्टीसाठी वेळ नाही बघायला. मित्रांनो मी त्या एक्सेप्ट केला, माझ्या घरामध्ये ती राहिलं. आणि मग एक गोष्ट केली मला मित्र, माझ्या शिक्षण खूप कमी होतं. परमेश्वरी कृपा मी सांगे, माझ्या कुठलेला प्रश्न पडण्याचं माझं कशी कळत. परमेश्वरी कृपा होती. 6वी-7वीला शिक्षण थांबलेली बोलली होती मी. माझ्या एका मित्राकडे टॅलिकॉलर म्हणून लावले, टॅलिकॉलर जे एअरटेलच्या वगैरे चालतात ना त्याच्यामध्ये. तिथून तिने तिचा प्रवास सुरू केला. आणि त्याच्यानंतर तिने स्वतःला एवढा डेव्हलप केला. इंग्लिश पेपर वाचून हे करून कोटक महिंद्रामध्ये कामाला लागली. स्वतःची फायनान्स इन्स्टिट्यूट टाकलं, स्वतःचं चायनीज सेंटर टाकला. आता एका वृत्तपत्रामध्ये ती ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटला काम करतो. शिक्षण धावली. हा स्वतःच्या पायावर उभी आहे. दुसरं लग्न केलं, दुसऱ्या लग्नात तीच परत नाही येत. तिसरं लग्न मी सांगतो. म्हणजे मित्रांनो या सर्व परिस्थितीला फेस करताना जी गमछाक आमच्या दोघांची होती ना मित्रांनो, पण तिथे कार्यक्रम होता. मला आठवतं मी भांडुपलेच्या मीटिंग मध्ये बसलेलो होतो पहिल्या डिपोजनचे या प्रसंगानंतर. आणि झालं काय माहिती आहे, पाठवून जो संजय आला त्याचं फळावर लिहिलं विशाल पास हे दिवस जातील. ते 10 मिनिटं निघून गेले असतील आणि पाठीमागून खांद्यावर हात पाहिला असतो की पाहिजे तुझं बसलेलं होतं. एक पेपर दिला होता म्हणजे काय नंतर वाचवला, उत्सुकता उघडलं. आणि त्याच्यात एक मोठं वाक्य होतं, कठीण समय एका कार्यक्रम कामात. खात्रीपूर्वक सांगू शकतो मित्रांनो, खात्रीपूर्वक मी जर या कार्यक्रमावर प्रामाणिकपणे चालायचा प्रयत्न केला, आमचा मार्ग निष्ठापूर्वक अनुसरल्यानंतर एखादाच माणूस यशस्वी झालेला मी क्वचित पाहिला. जीवनात प्रामुख्याने ज्या व्यक्ती स्वतःची अप्रामाणिक झाल्या त्या व्यक्ती या सोप्या कार्यक्रमात सर्वस्व वाहून न दिल्यामुळे एवढी मोठी खात्री दिली. मित्रांनो त्याविषयी काय माहिती नाही. मी तिथून जो सुरुवात कार्यक्रमाकडे बघायला लागलो, आता मी विनंती होतो माझ्या आनंदाची बात म्हटल्याचा आनंद नाही तर काही म्हणाले मला वाटतं. माझ्या मुलीला दिवस दिले 4-5 माहिती आहे. माझा मुलगा मला बोलतो ना तुझ्याचा निर्लज्ज भाग नाही, अतिशय इंटेलिजंट आहे. जबरदस्त 7 वर्षानंतर 7 ते 10 वर्ष मला आठवलंय तरी. माझ्या नंतरचा मध्यपाठ त्याच्याकडे बसायचा. माझी सून अशी त्याला घरात बसायची ना, मला आठवायचं माझे वडील माझ्या बायकोसमोर कसे बसले असतील. माझ्या वडिलांची पंचकृतीमध्ये असा बलरंग शरीराचा माणूस पंचकृतीमध्ये घाबरतात. आणि माझे वडील शेवटी माझ्या बायकोसमोर असे खाली माणूस करतात. एकच प्रश्न आहे, मी काय गुन्हा केलाय का माझी अशी परिस्थिती झालेली आहे. 3 मुलं आहेत, घरामध्ये नोकरी चांगली आहे आणि खाल्ला अन्न नाही. बाप मान खाली घडून होतं ना. कार्पेंटरचा पोरगा कार्पेंटर झाला चालतो, एवढ्याचा पोरगा एवढा झाला. मग विचारा प्रश्न मनात काय परिस्थिती आहे. माझा पोरगा एवढा आजच्या त्यांचं तुला बुधवलं टाकेल रे, काय झालं माझ्या त्यांचं सांगायचं तुला बुधवून टाकेल खाला ते बाबा बुधव मध्यपाठ बघितलं नाही तर किती म्हणजे कुटुंबाला ग्रासणारा आजार. माझे डोळे उघडे होते नव्हते ना तेव्हा मला सांगायचं नाही किती कुटुंबाला त्रासतोय ते. पण जेव्हा माझ्या पोराने माझ्यावर वाढ केलेला तेव्हा मला समजला की अल्कोहोलिझम काय, कसा तो म्हणजे फसवा कावेवा घोटा पोरगाचा तर मित्र मुलगा माझ्या मुलाला मुलगा हॉस्पिटलला ठेवलेला. ते आता वर्णन ते त्याचं वर्णन मी करू नये, पण त्याला माहिती आहे की कोणता कोणतरी येणार पैसे मिळणार आपली सोय होणार. आणि मी काय टाकले नाही.
जरी रात्री राहतात जे काही पैसे आले ते घरात काय पैसे ठेवून आले मुला भेटायची मला मुलगा तुम्हाला आनंद करतात. अरे कसा आनंद होतो, सगळा आनंद तुझ्याबरोबर नांदतो. म्हटलं आनंद काय होता परमेश्वराची कृपा. मला आठवते आश्चर्य, आम्ही मांडगावला गेलो मी इनिशियल स्पॉन्सरचा मी जाम आभार आहे. माझा स्पॉन्सर आभार आहे, त्याच्या स्पॉन्सरचा आभार आहे की ज्याने मला मी मोठा बहुमान मिळाला. पण मला त्याने समजवलं की तुला जे मिळालं ना ते तुला मला त्याने पहिल्या दिवशी न्याय होता. मला आठवते कुठलाही अनुभव हलक्या दर्जाचा समजू नको, कुठलाही अनुभव तू तर निश्चित मोकळा होती त्याच्यातून. पण त्याच्याबरोबर जर कोण एखादा त्या प्रसंगात असेल ना तर त्याला निश्चितपणे तुझ्यावरती चालायची ताकद. आज कधी शेवटी बोलत नाही मला मिळालं ते तुम्हाला मिळून दे नाही बाबा. पण जर माझ्यासारखी वेळ कोणावर आली तर निश्चित जी ताकद परमेश्वराने मला या आनंदाने जिवंत करायला दिली आहे ना ती परमेश्वर तुम्हाला देऊ निश्चित. मित्रांनो हे नेहमी मागतो, नेहमी मागतो. मी आणि माझी बायको नेहमी या गोष्टी करते. ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीत जर एखादा माझा बांधव असेल ना तर ज्या पद्धतीने आज आनंदाने आम्ही आयुष्य आमचं जगतोय ती जगण्यासाठी ताकद परमेश्वर त्यांना देऊ. मुलाचा अल्कोहोलिझम बघितला, जबरदस्त अल्कोहोलिझम. गेलो मानगावला गेलो होतो अवेअरनेस मीटिंगसाठी. येताना मला आमच्याकडे इलेक्शन चालू होतं त्याला आठवलं आणि आधी खासदार आलेले आणि माझा पोरगा फुल टाईम कॅमेरा पाहिजे होता घरी गेला. बायकोने फोन केला मला, हो तू कोण काय जाऊन आला आणि पोराला हातात घेऊन खंजीर करून काय करतोय मला भीती वाटते. मी जवळजवळ 150 किलोमीटर मी काय करतो असं बोलत त्याला यात हातीत केली प्रार्थना नाही. कार्यक्रम प्रार्थना यांचं महत्व माझ्या आयुष्यात किती असते. प्रार्थना देखील मित्रांनो आम्ही चौघाने त्याच्यावरती आणि काय माहिती नाही 7व्या दिवशी कुठला 9व्या दिवशी बायकोला घालवत होतं त्याच्याबद्दल हे मध्ये होता. मी पहिल्या दिवसामध्ये सोबत त्याने जवळजवळ 7-8 महिने काढले, 7-8 महिन्यापेक्षा जास्त काढलं होतं आणि 3 दिवस घालवत होतं बायकोला. मला आता मिटिंगला घेऊन तर बायको बोलली 20 रुपये घ्या 4 रुपयाला 4 वर्ष सोबत आहे. चांगली प्रगती आहे, बघायला बरं वाटते. 2 एअर मेंबर आहे पण तरी हे मेंबर असलं तरी तो त्याचा ऍटिट्यूड वेगळा आहे. तू शेख आपला देश आहे तो डायरेक्ट मध्ये तुम्ही तुमचं चालवा काय चालवा माझ्या डोक्याला चालतो नाही. मग वाटते मित्र कारण मला माहिती आहे मी जगलो आहे ना मित्र. मला एका ज्योतिषाने सांगितलं तुमचं राहतं घर होणार नाही. काय माहित नाही काय सगळं आहे. एक तर मी माझं राहतं घर विकून आलेलो, बायकोच्या अंगावरच्या गाडीने विकलेले, अफल्ल गवत अण्णा आजारी उपोषणाला बसलेला तेव्हा म्हणजे 97 झाली तेव्हा मला माझ्याकडे पण उपोषण झालं. मला दारू देणारे लोक वडापाव खायला जाणारे कोण लोक नव्हते अशी परिस्थिती होती त्याला. आणि काय माहिती घर होणार एकीकडे मिटिंग मध्ये रोज बसायचं मित्रांनो रोज ऐकायचं भारत बोलायचं 15 साल मग ऐकायचा 15 साल मैं सोचता था मेरे आगे पीछे आए सब लोग कितना बड़ा बड़ा लेके गए मुझे अपने खुद पीछा और 500 रुपये में मैंने 2 रूम लिया. मला बोलायचं झाला काय एवढा बनव 500 रुपयात 2 रूम. ट्रेन मध्ये जायचं नाही शिवलायचं भाडं भरायचं त्याच्यामुळे त्रास आहे. तांदूळ महाराज किती बिल्डिंग बनवतो त्याला बालपण मुंबईत गेलं सगळ्यांनी मुंबईमध्ये केली वडलोपार्टी सगळं मुंबईत हे घर नाही म्हणायला वाटत. तुलना करू नका तुलना करू ते मध्ये आता बऱ्याच गोष्टी सुरुवातीला आहे तुलना करू नका. आणि एक दुसरी असं त्याच्या मिटिंग मध्ये बसलो होतो आणि असं तुला माहिती कुठे असतो तो बोलला मी बदलापूरला रूम घेतला आता माझे काय टावकार नाही मला गरज होती तुमची तो बाबा आता काय मिळलं दिला गेलो मित्रांनो झालं बिल्डर आपण माझी पेमेंट सुरू करत बरेच प्रयत्न केलेले मी आता म्हणजे हे कसं घडते ना योग्य वेळी योग्य घटना घडणार त्याच्याबद्दल बरेच प्रयत्न मी आता बदलत नव्हतो. माझ्या घरामध्ये माहिती आहे थोडं उलट होतं 40-50,000 होते माझे. मोठ्या मुलीच्या ग्रॅज्युएशन व्हायची वेळ आहे आणि डोंबोलीत एक गटारी अमावस्येचा कार्यक्रम होता एकत्र बसलो होतो आणि फर्स्ट शेअरिंग काढलं होतं. आता पहिलं काय करायचं ठिकाणी शेअर केला आता माझं दुकान काढायचं आणि एकाने सांगितलं की आणि मुलीचं लग्न आहे. मी घरी आलो आपली पण आता मुलगी ग्रॅज्युएशन झालं लग्न झालं हे तिचं नंतर झालेलं होतं हिचं लग्न व्हायचं होतं उलटा गेले म्हटलं आधी हिला कळली आलं काढायचं का आपल्याला पैसे कुठे आहेत
तुला म्हणजे 40,000 रुपये होते, घर घ्यायला घेतलेले होते. ऐकून सोनं गेलो दुकानात दुसऱ्या 4,700 सोनं घेतलं 2003. आणि जून पर्यंत मी असे हप्ते बसवले ना माझ्या सोसायटीचे की मी जून पर्यंत पूर्ण माझ्याकडे 2 लाख सोसायटीत हे मिळते, कर्ज मिळते. हप्ता बसवला असा. आणि मग ते म्हटलं कसं रोजचे व्यवहार चालू होते, त्याच्यामुळे खर्चावर काटकसर केली आणि व्यवहार चालवला मिळून 2 वर्ष. आणि जसं जूनचा रिझल्ट लागला तर काय माहिती आहे, परमेश्वराची कृपा म्हणतात ना, नियोजन त्याच्याकडे त्याने मला ड्रमवरनं बाजूला काढलं ना, त्याने माझ्यासाठी निश्चित योजना तयार केलेली आहे. मी फक्त चालत राहिलो पाहिजे. आणि काय माहित नाही, जूनमध्ये माझ्याकडे प्रपोजल आलं. मी ऐकत होतो हे मध्ये ऋण काढून घर खात्री करू नका. माझी बायको बोलल्या फार आवडलं, माझे वडील बिल काम करत होते, तरी पण लग्न करून दिलं. तुम्हाला काय कमी फेडू ना, आता काय आहे त्याच्यात, व्यवस्थित चाललं तर फेडू. म्हटलं तुझी तयारी आता महाराज नाही, व्यवस्थितपणे लग्न झालं. आज 2 नातवंड आहेत, मुलाला मुलगा. तर ही सगळी परिस्थिती घर झालं करून तसंच 10 रुपये होते दिवसाची करून. आज मी सांगू शकतो 5.5 नव्हते, 10.5 रुपये. बिल्डरकडे बोललं 10 रुपये होते. घर बोलला होत आहे ना, गेलो तिकडे लोन 100% लोन अप्लाय. आज माझ्या बदलापूरमध्ये माझं घर आहे. त्या घरामध्ये पण एक स्टोरी आहे मित्रांनो. मी ज्या रजिस्ट्रेशनला गेलो ना, रजिस्ट्रेशनला तर बिल्डर बसलेला नव्हतं, तिकडे खांद्याला म्हणून बसलेलं. तर काय तसंच काय काम आहे नाही ते रजिस्ट्रेशन एकटे चालेल. हा म्हटलं ते माझ्या नावावर लोन काढायचं आहे ना, मग बायकोला घेऊन यायचं ना, बरोबर दोघांचं. आता दोघांचं रजिस्ट्रेशन करायचं, मग पुढे ते प्रॉब्लेम येत नाही. आता लगेच फोन लावला बायकोला, बोलवून घेऊन आणि रजिस्ट्रेशनची प्रॉब्लेम विचारला. बायकोच्या हातामध्ये दिली नंतर त्या डोळ्यातला तो आनंद असतोय ना, एक देव माझ्या आयुष्याला माझ्या बायकोचे सगळे दिवस चुकलेले पुढे म्हातारी बनवलेला. पण त्या आनंद मध्ये मी माझ्या आयुष्यातलं ते क्षण शोधले की जे मी कधीतरी तिला देऊ शकलो असतो का. खरं म्हणजे बायकोने असं म्हटलं ना मला की ते मुडग्याच्या मैताला पण मला यायला नाही पाहिजे, इतका त्रास दिलेला माणूस. मला ती न सांगता चालू थोडा गोळ्या घालायची गोळ्या. मी नंतर बोलला तुला काही वेळ लागला होता का, त्याच्या एखादी बदलून घ्यायची ती डायरेक्ट गोळ्या म्हटलं तर मला तू तरी सुटली आहे. तर मग ते मी अनुभवू शकतो. 2 वर्षापुढे मोठ्या नियोजन केलं, उडी मार 2 वर्षापुढे मोठा नियोजन केला. हे नाही ना म्हणजे कार्यक्रम पक्का, पण माझ्या आयुष्याचं नियोजन मला असायला पाहिजे. माझ्याकडे आता 3 वर्ष आहे, 4 वर्ष रिटायरमेंट. आणि सोसायटीला कर्ज काढायचं ठरलं. मी काय होतो असं काय नाही, काढूया सोनं घेऊया. हे जे काय बायकोचं झालं होतं, बायकोने पहिलेच काय होते की माझ्या मोठ्या मुलीला द्या. तिथं मी 2 लाख कर्ज काढले. तिच्या ज्या ज्या वस्तू घालवलेल्या होत्या त्या बनवल्या, तिला हँडओव्हर केला. काय बघा कटिंग चालवलं काय म्हणजे गाडवासारखं आहे, लोड घेऊन चालायला बरं वाटतं. मोकळा बघा वरचा डबल डेकर मधला भरलेला बाळून ते मग कुंकुमी चालवले. काश्मीरला गेलो मग ती यायला पण पाहिजे, कारण आता रिपेअर करायचेच आहे ना. पण ते होते, पण लोड घेऊन चालायला लागलो. आणि गेल्यावर परत एक मोठा दणका हा मुलीला 29 डिसेंबरला काही मुलगीला रात्री तुझ्या नवऱ्याने घरी मेंटल झाले. अंगावर कपड्याची दुसऱ्या मान आलेल्या पायाला जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचे भयानक अवस्थेमध्ये काढले. चालू मिळवण्यामध्ये नाही, आनंदाने काढले असं नाही. पण ते हाल त्या यातना बघताना मिळवणं होत होतं ना की माझ्या मध्यपाशाचे किती मोठे पडसाद माझ्या घरामध्ये टाकून दिले. तिची जी मानसिकता मी बनवली आहे ती कशी बनवली, रोज पिऊन येऊन माझा मुलगा असा बसायचा मित्रांनो 10-12 वर्षाचा होई पण अंतरुणात उठायचा. काय द्यायचं जेवढायचे. आता त्याचे सगळे हे रिपेअर करताना ही गोष्ट मात्र निश्चितपणे सांगतो की संपूर्णपणे या कार्यक्रमाच्या ताकदीच्या स्वतःला आनंदी देऊ शकतो. निश्चितपणे सांगेल, निश्चितपणे या सर्व परिस्थितीमध्ये मी स्वतःला स्थिर ठेवू शकतो. आजही माझं चांगलं हेल्दी रिलेशनशिप मी माझ्या जपलेला माझ्या कुटुंबात
आता 52 माणसांचं आमचं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे. आणि पुन्हा माझ्या सर्व भावंड मला विचारतात आणि मी हे सारखा जसा जसा हे मध्ये जुना होते तसं मत माझं नंतर द्यायला पाहिजे. माझ्या घरामध्ये आता ती करतो. कधीतरी माझी थोडी आता काय निघताना बोललो, तुम्ही परत आल्यानंतर काय नाही सर सांगितलं तरी राहणार. अरे बाई तू आता हालचाल नीट कर, तुला कशाचं काय भावना काय, अरे बाबा आल्यानंतर तुझ्या वाटायला लागत ते मग चालू होते. तुम्हाला बडबडायलाच पाहिजे, तुम्ही बोलायलाच पाहिजे. म्हणजे आता कोण बोलला नका मग मौन राहता. आता मौन काय तुझं दारूबद्दल दूर राहणं चांगलं रे. मौन राहणं दारूचे हाल आठवले तर बस समजते कसा मी तो शेवटी व्हायला सांगू शकतो. या सर्व परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाच्या फक्त मध्ये वंडे फक्त आता दिवस आयुष्यभरासाठी हा कार्यक्रम आचरणात आणण्याचा तरी प्रयत्न केला. मी 3 दिवस सांगतो असतो असंही नाही सांगणार. मग मी खरं म्हणजे आम्ही काही संत महात्मा नाही, मी संत महात्मा झालेलो नाही, मी पण माणूसच आहे. मला शेखराचा उल्लेख केला, मला शेखरने शिक्षण केलं. माझी बायकोच्या मिटिंग करतो, अख्खा आयुष्याचा विचार करण्याच्या आजच्या दिवसाचा विचार करतो. बायकोनं तो मंत्र चालू केला काय नाही, आजचा दिवस आनंदी राहायचा प्रयत्न करायचा. आपण काही कोणाला बदलू शकत नाही. मी मध्यशक्ती पुढे हटवलं आहे, मी समोरच्या मानवी शक्ती पुढे हटवलं आहे, मी परिस्थिती पुढे हटवलं आहे. मी माझं जीवन इतक्या जीवन जर परमेश्वराकडे झोपवलं त्याच्या इथे आज मला हे मध्ये आल्यानंतर या कोर्ससाठी माझ्या बरोबरचे अनेक सहकारी वाट बघून गेले की त्यांना वाटत होतं ही कोर्स मला मिळेल, मला मिळेल, मला मिळेल. माझ्या नावावर 7 चार्जशीट आहे, 2 वॉर्निंग आहेत आणि इतकं सगळं करून सुद्धा मला ती गेल्या वर्षी सहजपणे मिळाली. रिटायर होताना 2 वर्ष अगोदर ही पोस्ट घेऊन देतात. चांगला पगारदार आणि चांगला ग्रॅज्युएटी घेणारा हात पडू शकतो. माझा मरला झालेला लॉस परमेश्वराने भरून काढला हा विश्वास मला आहे. मी बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की एक गोष्ट मित्रांनो सांगायचा प्रयत्न करेन की मी हे मध्ये आलो ना, माझ्या ऐपती एवढं मला मिळणार आहे. फक्त मला याच्यावर माझा विश्वास पाहिजे आणि तो विश्वास घेऊनच मी सांगायचा प्रयत्न करतो. आणि मला या संवादाने बोलायची संधी घेतो. मी आपला आभार आहे. धन्यवाद. थँक्यू प्रकाश. इतकं छान शेअरिंग केल्यावर इतके प्रसंग येतात माणसाच्या आयुष्यात आणि तरी सुद्धा तो माणूस न डगमगता आपलं कौटुंबिक सामाजिक सर्व प्रकारचं जीवन समर्थपणे साधू शकतो. याच्यावरून दुसरं काय उदाहरण चांगलं असू शकणार आहे. आज नवीन बांधवासाठी मी मुद्दाम सांगतोय या ठिकाणी हा जो किती वक्ता आपण करणार आहे त्याच्यामध्ये नवीन बांधवांनी आणि वैशिष्ट्यांनी याच्यात काही टाकायचं नाहीये. ते आज इथले पाहुणे आहेत, बाकीच्या सगळ्यांनी याच्यात टाकायला हरकत नाही. मित्रांनो आत्ताच्या आपली मिटिंग आज साधारण 3:15 संपणार होती, परंतु जरा जेवायला आपल्या गोष्टी झाल्यामुळे 20 मिनिटं लांबले. मी याच्या पुढचं शेअरिंग करायला करकरे मॅडमला सांगणार आहे. करकरे मॅडम आज आपल्या गेल्या 14-15 वर्ष नक्की बघतोय त्याचा